नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरी तुमचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओपासून पुढील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी गट म्हणजेच पर्सेंटेज ग्रुप हा एक महत्त्वाचा अंकगणिताचा टॉपिक कव्हर करणार. शेकडेवारी गटामध्ये एकूण 4 टॉपिक्स म्हणजे 4 घटक कव्हर होणार आहेत. त्यामधील पहिला घटक शेकडेवारी स्वतः आहे. शेकडेवारी हा पहिला टॉपिक आपला कव्हर होईल. सेकंड टॉपिक जो असेल तो असेल नफा तोटा. तिसरा घटक असेल सरळ व्याज आणि चौथा घटक असेल चक्रवाढ व्याज. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच चक्रवाढ व्याज. म्हणजे पर्सेंटेज ग्रुपमध्ये किंवा शेकडेवारी गटामध्ये हे 4 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि याआधी सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की कोणत्याही गटामध्ये एक टॉपिक जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो किंवा तो बेस असतो. आणि या गटामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे शेकडेवारी. म्हणजे जर तुम्हाला शेकडेवारी हा घटक व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करता येत असेल, त्यांचे कॉन्सेप्ट समजले असतील, तर तुम्ही 4ही घटक खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तर या भागामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी गट हा टॉपिक कव्हर करणार. शेकडेवारी हा घटक. तर चला सुरुवात करूया आपण पर्सेंटेज या टॉपिकला. याआधी बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन्समध्ये म्हणजेच मूलभूत संकल्पना ज्या बघितलेल्या होत्या आपण कॅल्क्युलेशनच्या, त्यामध्ये शेकडेवारीचे कॅल्क्युलेशनचा पार्ट आपण पूर्ण केलेला होता. आता आपण शाब्दिक उदाहरणांवर भर देऊया. व एकूण 5 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये कव्हर करायचे आहेत. पहिला म्हणजे संदर्भ संख्येवर आधारित प्रश्न. दुसरा प्रकार जो असेल तो SICI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या कॉन्सेप्टवर कॅल्क्युलेशन्स असतात, तो पार्ट कव्हर करायचा आहे. तिसरा जो प्रकार असेल तो एक शॉर्टकट फॉर्म्युल्यावर आधारित आहे आणि चौथा सुद्धा प्रकार जो आहे तो शॉर्टकट फॉर्म्युल्यांवर आधारित आहे. आणि पाचवा जो प्रकार त्यामध्ये विविध प्रश्न येतात, म्हणजे जेही पर्सेंटेजमध्ये आपण कव्हर करणार त्याच्या आधारावर वेगवेगळे प्रश्न तयार होतात. ते प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे एकूण 5 प्रकारचे प्रश्न जर आपण कव्हर केले तर तुम्ही कोणत्याही परीक्षांमध्ये व्यवस्थितरित्या पर्सेंटेजचे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर सर्वप्रथम कॉन्सेप्ट बिल्डिंग क्वेश्चन्स आपण बघूया. आपण कॉन्सेप्ट समजून घेऊया शेकडेवारीचे. आता पर्सेंटेजमध्ये मुख्यतः किंवा मूलभूतरित्या 2च प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा तयार होतात. पहिला आणि दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहेत हे प्रश्न. पहिला प्रश्न म्हणण्यात आलेला आहे x हा y चा किती टक्के आहे, म्हणजे x हा y चा किती % आहे. आणि दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे x हा y पेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा आहे. आता दोन्ही प्रश्नांमध्ये एक बेसिक फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे की पहिल्या प्रश्नांमध्ये सरळ आपल्याला पर्सेंटेज विचारलेला आहे, टक्के विचारलेले आहेत की x हा y चा टक्के किती. इथे लहान किंवा मोठा हा शब्द वापरण्यात आलेला नाही. पण दुसऱ्या प्रश्नामध्ये तुलना होत आहे की x हा y पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे किंवा मोठा आहे. तर पर्सेंटेजमध्ये हे 2 बेसिक प्रकारचे प्रश्न असतील. पहिल्या प्रकारचा प्रश्न ज्यामध्ये लहान किंवा मोठा, घट किंवा वाढ, कमी किंवा जास्त अशा प्रकारचे शब्द वापरलेले नसतील, तर यासाठी एक आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आणि या प्रश्नासाठी सुद्धा एक फॉर्म्युला अप्लाय करणार. आता या प्रश्नामध्ये जो फॉर्म्युला आपण अप्लाय करणार तो या स्वरूपाचा असेल A/B × 100. आणि बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की कोणत्याही संख्येला पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 100 ने गुणाकार करावा लागतो. तर इथे A/B गुणिला 100. आणि दुसरा जो प्रश्न आहे x हा y पेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा, अशा प्रकारचे शब्द येत असतील, जास्त किंवा कमी किंवा घट किंवा वाढ अशा प्रकारचे शब्द येत असतील, तर फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला A-B/B × 100 अशा प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये बेसिक गोष्ट काय आहे तर एक अपूर्णांक असेल आणि त्याला 100 ने आपल्याला गुणाकार करावा लागेल. तर लहान किंवा मोठा याचा अर्थ होतो फरक किंवा डिफरन्स. म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या संख्यापेक्षा किती लहान किंवा किती मोठी आहे हे दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करताना आपल्याला फरकच काढावा लागतो. त्यामुळे अंशामध्ये आपण काय लिहितो, दोन्ही संख्यांचा फरक लिहितो. तर मोठ्या संख्येमधून लहान संख्यांचा जो फरक असेल तो आपल्याला इथे लिहायचा असेल. तर हे बेसिक फॉर्म्युले झाले, म्हणजे 2च फॉर्म्युले आपल्याला उपयोगात येतील. आणि पहिला प्रश्न असेल किती टक्के आहे, दुसरा प्रश्न असेल किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा आहे. तर हे 2 फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, पर्सेंटेजच्या कोणत्याही शाब्दिक उदाहरणांमध्ये कमीत कमी 2 संख्या असतील. कारण की एकच संख्या असेल तर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही. जर तुम्हाला एका परीक्षेत 400 गुण मिळालेले आहेत, 400 मार्क्स मिळाले आणि तुम्हाला विचारण्यात आलं की तुम्हाला किती % मार्क मिळाले, तर या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाही, कारण की पेपर किती गुणांचा होता हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे एक नक्की संदर्भ संख्या असेल, म्हणजे ज्याच्या रेफरन्समध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करणार. तर पर्सेंटेजमध्ये नेहमी 2 संख्या असतील आणि एक संख्या जी असेल ती संदर्भ संख्या असेल, बेस व्हॅल्यू असेल.
ज्याला लक्षात ठेवून आपण पर्सेंटेज किंवा शेकडेवारी कॅल्क्युलेट करतो. तर ही जी आपण छेदामध्ये संख्या लिहितो त्यालाच आपण काय म्हणणार, बेस व्हॅल्यू म्हणणार. तर यामध्ये आपण जी छेदामध्ये संख्या लिहिणार तिला काय म्हणणार, बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या म्हणणार. तर त्यामुळे सर्वात महत्वाचा जो कॉन्सेप्ट आहे पर्सेंटेजमध्ये तो आहे बेस व्हॅल्यू किंवा संदर्भ संख्या. आणि तोच आपण आता समजून घेऊया की संदर्भ संख्या कशा प्रकारे ओळखता येते, जेणेकरून आपल्याला हे फॉर्म्युलेज अप्लाय करता येतील. तर चला आता आपण समजून घेऊया संदर्भ संख्येचा कॉन्सेप्ट. संदर्भ संख्या कशी ओळखावी, तर संदर्भ संख्या महत्वाची का आहे, तर संदर्भ संख्या आपण नेहमी पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्यामध्ये छेदामध्ये लिहितो आणि संदर्भ संख्या नेहमी किती असेल, 100% असेल. ह्या दोन गोष्टींमुळे संदर्भ संख्या ओळखणे खूप महत्वाचे आहे. फॉर्म्युल्यामध्ये आपण कुठे लिहितो, छेदामध्ये, आणि ही संख्या जी असते ती नेहमी किती असणार, 100% असणार. आता ती 3 प्रकारे ओळखता येते. संदर्भ संख्या जी आहे ती 3 प्रकारे ओळखता येते. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचा प्रकार जो आहे तो आहे तुलना किंवा कंपॅरिझन. एका संख्येची तुलना दुसऱ्या संख्येसोबत होत असेल तर ज्या संख्येसोबत आपण तुलना करतो ती संख्या संदर्भ संख्या असते. तसा हा प्रश्न आपण घेतला की x हा y चा किती टक्के आहे. या प्रश्नामध्ये x हा y चा म्हणजे कुणासोबत तुलना होत आहे, y सोबत तुलना होत आहे, त्यामुळे y ही संदर्भ संख्या असणार. ओके, कारण की x ची तुलना कुणासोबत केली जात आहे, y सोबत करण्यात येत आहे. आता यांच्यापैकी कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती संख्या लहान आहे यावर काहीही अवलंबून असणार नाही. लहान किंवा मोठी संख्या संदर्भ संख्या डिसाईड करू शकत नाही. ज्या संख्येसोबत आपण तुलना करतो ती संख्या संदर्भ संख्या असते. मग दुसरे वाक्य आपण बघूया किंवा प्रश्न बघूया, x हा y पेक्षा किती टक्क्यांनी लहान किंवा मोठा आहे. या प्रश्नामध्ये पुन्हा x ची तुलना कुणासोबत होत आहे, y सोबत केली जात आहे, त्यामुळे y काय होणार, संदर्भ संख्या असेल. तिसरा जर आपण प्रश्न बघितला तर 100 हा 70चा शेकडा किती. म्हणजे या प्रश्नामध्ये 100 हा 70चा, कुणाचा, 70चा, अशा प्रकारे सुद्धा ओळखू शकता. कोणत्या संख्येचा, या प्रश्नाचे जे उत्तर असेल ती संदर्भ संख्या असेल. तर इथे 100 ची तुलना कुणासोबत केली जात आहे, तर 100 ची तुलना 70 सोबत केली जात आहे, त्यामुळे 70 ही संख्या काय असणार, संदर्भ संख्या असणार. म्हणजे पर्सेंटेजचा फॉर्म्युला अप्लाय करताना ही संख्या आपल्याला छेदामध्ये लिहावी लागेल. मग आवश्यक नाही की ती संख्या लहान आहे की मोठी आहे. तर हा पहिला प्रकार तुलना. दुसरा प्रकार जो आहे संदर्भ संख्या ओळखण्याचा तो आहे एकूण किंवा टोटल. म्हणजे जी एकूण संख्या असेल तीच संदर्भ संख्या असते आणि ती आपण छेदामध्ये लिहितो पर्सेंटेजचा फॉर्म्युला अप्लाय करताना. जशा प्रकारे एकूण मतांची संख्या, एकूण व्यक्तींची संख्या, परीक्षेतील एकूण गुण किती असतील, तर हे जे एकूण आहेत ती काय असेल, संदर्भ संख्या असेल. आणि संदर्भ संख्या नेहमी किती % असते, तर 100% असते. आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार संदर्भ संख्या ओळखण्याचा तो म्हणजे काय, तर ज्या संख्येचा शेकडा दिलेला असणार किंवा काढायचा आहे ती संख्या संदर्भ संख्या असते. म्हणजे ज्या संख्येचा पर्सेंटेज दिलेला असेल. जशा प्रकारे पहिले उदाहरण बघा, एका संख्येचा 40% हा 800 आहे. कोणत्या संख्येचा, एका संख्येचा. आणि इथे काय म्हणण्यात आलेलं आहे, ज्या संख्येचा शेकडा दिलेला असणार ती संख्या संदर्भ संख्या असते. तर सांगा उदाहरण 1 मध्ये संदर्भ संख्या कोणती असेल, तर कोणत्या संख्येचा 40% देण्यात आलेला आहे, 800चा 40% देण्यात आलेला नाही, ही मिस्टेक करायची नाही. तर एका संख्येचा 40% देण्यात आलेला आहे, म्हणजे संदर्भ संख्या काय असणार, एक संख्या असणार. आणि संदर्भ संख्या असल्यामुळे ही किती % होणार, 100% होणार. संदर्भ संख्या नेहमी 100% असते. तशाच प्रकारे उदाहरण क्रमांक 2 बघा, 840चा 15%, कुणाचा 15%, 840चा 15%, म्हणून 840 ही काय होणार, संदर्भ संख्या असणार. म्हणजे ज्या संख्येचा पर्सेंटेज दिलेला असणार ती संख्या काय असेल, संदर्भ संख्या असेल. तर अशा 3 प्रकाराने आपण संदर्भ संख्या कॅल्क्युलेट करू शकतो. तर सूत्र आणि संदर्भ संख्या यांच्या सहाय्याने आता आपण काही कॉन्सेप्ट बिल्डर प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर चला कॉन्सेप्ट बिल्डर मध्ये प्रश्न क्रमांक 1 आपण बघूया. आणि ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आपण आधी डिस्कस केलेल्या आहेत की संदर्भ संख्या विषयी 2 महत्वाच्या गोष्टी कोणत्या, तर संदर्भ संख्या नेहमी 100% असते आणि शेकडेवारीच्या सूत्रात संदर्भ संख्या नेहमी छेदामध्ये लिहिली जाते. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 कॉन्सेप्ट बिल्डर क्वेश्चन्स मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, 800 हा 1250चा शेकडा किती. आता हा प्रकार कोणत्या प्रकारचा हा प्रश्न आहे, प्रकार 1 की प्रकार 2. प्रकार 1 म्हणजे कोणता, की x हा y चा शेकडा किती, म्हणजे जिथे लहान किंवा मोठा हा शब्द वापरलेला नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, x हा y पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे किंवा लहान आहे. तर आपण जिथे डायरेक्ट शेकडा विचारलेला असतो, लहान मोठा
अशा शब्दाचा प्रयोग केला जात नाही तिथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करतो? a/b × 100 हा फॉर्म्युला अप्लाय करतो. म्हणजे अंशामध्ये एक संख्या येईल आणि छेदामध्ये एक संख्या येईल. तर आपल्याला संदर्भ संख्या छेदामध्ये लिहायची आहे. तर 800 हा 1250चा कुणाचा? 1250चा म्हणजे 1250 सोबत तुलना केली जात आहे कुणाची? 800ची. त्यामुळे संदर्भ संख्या कोणती होणार? 1250 होणार. म्हणजे 1250 आपण छेदामध्ये लिहिणार आणि दुसरी संख्या वर लिहिणार 800. आणि यामध्ये लहान किंवा मोठा हा शब्द वापरलेला नाही. जर इथे लहान किंवा मोठा, कमी किंवा जास्त अशा प्रकारचा शब्द असता तर दोघांचा फरक आपण लिहिला असता. पण इथे अशा प्रकारचा शब्द नाही, त्यामुळे दुसरी संख्या ॲज इट इज वर लिहायची आहे आणि इंटू 100 करणार. कारण की कोणत्याही संख्येला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण 100ने काय करतो? गुणाकार करतो. आता कॅन्सलेशन करूया. 0 0 कॅन्सल, 25 ने कॅन्सल होतात 5 वेळा. 25 5 125, 25 × 100. मग 5 ने 80 ला भाग जातो 16 वेळा आणि 16 × 4 बरोबर किती? 64%. हे आपले उत्तर येणार. आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करताना व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर सॉल्युशन बघायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. 1200 हा 500चा शेकडा किती? पुन्हा पहिल्या प्रकारचा प्रश्न आहे किंवा कारण कमी किंवा जास्त हा शब्द वापरलेला नाही आणि या प्रश्नामध्ये फॉर्म्युला सुद्धा कोणता लागेल? a/b × 100. आता संदर्भ संख्या ओळखायची कारण की संदर्भ संख्या छेदामध्ये लिहिण्यात येते. मग 1200 हा 500चा कोणत्या संख्येचा? 500चा. म्हणजे ही संदर्भ संख्या होणार आणि 1200ची तुलना 500 सोबत केली जात आहे. 1200ची तुलना कुणासोबत केली जात आहे? 500 सोबत केली जात आहे. म्हणजे संदर्भ संख्या कोणती असणार? 500. म्हणजे छेदामध्ये 500 येणार आणि 1200 जे आहे ते अंशामध्ये लिहिणार आणि इंटू किती? 100 कारण की पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 2 0 2 0 कॅन्सल. 5 ने जर तुम्ही 1200ला भाग दिला तर तुम्हाला उत्तर मिळेल 240. म्हणजेच 240% ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. आता प्रश्न क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे किती टक्क्यांनी 800 हा 1250 पेक्षा लहान आहे? आता बघा इथे लहान हा शब्द विचारलेला आहे आणि किती टक्क्यांनी म्हणजे पर्सेंटेजचा हा प्रश्न आहे. मग कोणता फॉर्म्युला अप्लाय होणार? लहान किंवा मोठा हा शब्द वापरण्यात आला तर a/b भागीला b गुणिला किती? 100. म्हणजे छेदामध्ये आपण संदर्भ संख्या लिहिणार. आता संदर्भ संख्या कोणती असेल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल. तुम्ही गेस करण्याचा प्रयत्न करू शकता. या प्रश्नामध्ये 800ची तुलना कुणासोबत होत आहे? 1250 सोबत होत आहे कारण की 800 हा 1250 पेक्षा म्हणजे 800ची तुलना 1250 सोबत होत आहे. त्यामुळे 1250 ही संख्या आपण छेदामध्ये लिहिणार आणि अंशामध्ये लहान किंवा मोठा शब्द असेल तर दोघांचा फरक लिहितो. म्हणजेच 1250 वजा 800 आणि गुणिला किती? 100. पुढे जर कॉन्सेप्ट तुमचे खूपच स्ट्रॉंग होतील त्यावेळी अशा प्रकारे डायरेक्ट तुम्ही मायनस करून संख्या लिहू शकता, फरक लिहू शकता. 1250 वजा 800 बरोबर किती? 450 भागीला 1250 इंटू किती? 100. आता कॅन्सलेशन पुन्हा करूया. 0 0 कॅन्सल. 25 ने भाग जातो 5 वेळा. 25 ने भाग जातो 4 वेळा. 5 1 5 5 9 45 म्हणजेच किती? 36% ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. जे प्रकार 2चा हा प्रश्न होता. आता प्रश्न क्रमांक 4 बघा. 1250 हा 800 पेक्षा म्हणजे 1250 ची तुलना कुणासोबत केली जात आहे? 800 सोबत. म्हणजेच 800 हा ही संदर्भ संख्या असणार आहे. किती टक्क्यांनी अधिक आहे? अधिक किंवा कमी म्हटलं म्हणजे कोणता फॉर्म्युला अप्लाय करतो आपण? a - b अपॉन b इंटू 100. a - b म्हणजे काय? दोघांचा फरक. हा काय असतो? दोघांचा फरक. तर दोघांचा फरक किती आहे? 450चा आणि संदर्भ संख्या कोणती असणार? 800 असणार आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून आपण कितीने गुणाकार करणार? 100 ने गुणाकार करणार. तर 2 0 2 0 कॅन्सल. आता पुन्हा तुम्ही भाग देऊ शकता डायरेक्टली 8 ने. तर किती होणार? 8 45 हातचे 5 मग 0 घेणार 50 होणार. 8 सख 48 2 उरतील. त्यानंतर डेसिमल पॉईंट लावणार 0. 8 2 16 हातचे राहिले 4 याच्यावर एक 0 आणि 8 45 म्हणजे आन्सर किती येणार? 56.25 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. जर a हा b पेक्षा 25% मोठा आहे. आता बघा मोठा हा शब्द आलेला आहे तर तुम्हाला असं वाटू शकते की हा प्रकार 2चा प्रश्न आहे. पण हा प्रश्न नाही, ही माहिती आहे. कोणत्याही प्रश्नामध्ये 2 भाग असतात. एक असते माहिती आणि एक असतो प्रश्न. हे लक्षात घ्यायचं. कोणताही जर तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल किंवा शाब्दिक उदाहरण असेल तर त्यामध्ये पहिला भाग असतो माहिती आणि दुसरा भाग कोणता असतो? प्रश्न. म्हणजे ज्याचे उत्तर देऊन तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तर इथे प्रश्न कोणता आहे? तर हा प्रश्न नाहीये, ही फक्त एक माहिती देण्यात आलेली आहे. मग या माहितीच्या आधारावर आपण प्रकार डिसाईड करायचा नाही तर पुढे प्रश्न वाचायचा.
जिथे क्वेश्चन मार्क असेल तो प्रश्न असतो मेनली. तर इथे प्रश्न काय विचारलेला आहे, जर ए हा बी पेक्षा 25% मोठा आहे तर बी हा ए पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. तर ऍक्च्युअली हा प्रश्न आहे, हे क्वेश्चन स्टेटमेंट आहे. ओके, बी हा ए पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे. आता इथे लहान शब्द आलेला आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे प्रकार 2चा असेल. हा मोठा जो शब्द लिहिण्यात आलेला आहे त्याचा काहीही म्हणजे त्याच्या आधारावर आपण कोणत्या प्रकारचा प्रश्न हे डिसाईड करू शकत नाही. आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला माहितीचा उपयोग करावा लागतो. नेहमी समजायचं की प्रश्न काय आहे आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करायचा असतो, माहितीचा उपयोग करायचा असतो. आता जेव्हाही अशा प्रकारे रिलेशन देण्यात येईल की ए हा बी पेक्षा इतक्या टक्क्यांनी मोठा आहे किंवा इतक्या टक्क्यांनी लहान आहे, त्यावेळी प्रश्न सॉल्व्ह करताना एक संख्या आपण 100 गृहीत धरायची. कोणती? ए हा बी पेक्षा 25% मोठा आहे, म्हणजे ए ही संख्या बी वर डिपेंड आहे, म्हणून बी ही संख्या आपण किती गृहीत धरणार? 100 गृहीत धरणार. आणि ए किती होणार? यापेक्षा 25% मोठा म्हणजे किती होणार? 125. आता मोठा म्हटलेला असेल किंवा मोठा हा शब्द प्रयोग करण्यात आलेला असेल तर प्लसच करावं लागेल, आणि लहान हा शब्द प्रयोग केला असता तर मायनसच करावे लागेल. तुम्ही अशा प्रकारे करू शकत नाही की ए 100 मानले आणि हा 25% मोठा आहे म्हणून याला 25% लहान करूया. तर अशा प्रकारे मिस्टेक करायची नाही. जिथे मोठा हा शब्द आलेला असेल तिथे प्लसच चिन्ह वापरायचं आहे, आणि जिथे लहान हा शब्द आलेला आहे तिथे मायनसच हा चिन्ह वापरायचा आहे. तर बघा, ए आणि बीच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. बी बरोबर 100 आणि ए बरोबर किती? 125. तर बी हा ए पेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे हा प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये बी ची तुलना कुणासोबत केली जात आहे? ए सोबत, कारण की बी हा ए पेक्षा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बेस व्हॅल्यू कोणती असणार? ए, आणि लहान किंवा मोठा ही संख्या म्हणण्यात आलेली आहे. त्यामुळे वर जो आहे तो आपण दोघांचा फरक लिहिणार आणि इंटू 100 अशा प्रकारे हा फॉर्म्युला अप्लाय करणार. तर ए किती आहे? 125. बी किती आहे? 100. दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 25. आणि ए ची किंमत किती आहे? 125 इंटू किती? 100. तर 25 एक 25, 25 5 125. आणि तुम्हाला जर बेसिक्स ऑफ कॅल्क्युलेशन मध्ये आपण काही फ्रॅक्शन्स अपूर्णांक पाठांतर केले होते, त्यांच्या डायरेक्ट पर्सेंटेजच्या व्हॅल्यूज आपण लिहू शकतो. तर 1/5 ची किंमत किती असते? 20%. जर हे तुम्हाला माहिती असेल तर 100ला 5 ने भाग देण्याची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. डायरेक्टली तुम्ही फ्रॅक्शन्सच्या आधारावर हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ज्यामध्ये ए हा बी पेक्षा मोठा किंवा लहान आहे हे रिलेशन देण्यात येईल, तिथे एक संख्या 100 गृहीत धरायची आणि त्याच्या आधारावर दुसरी संख्या कॅल्क्युलेट करायची. तर पुढील प्रश्न आपण बघूया. अशाच प्रकारचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. इथे काय म्हणण्यात आलेलं आहे की पी हा क्यू पेक्षा 30% जास्त आहे. तर जास्त म्हटलेला आहे म्हणजे हा प्रकार 2 आहे हे गृहीत धरायचं नाही, कारण की माहिती आहे. प्रश्नावरून आपण डिसाईड करणार प्रकार 1चा प्रश्न आहे की प्रकार 2चा प्रश्न आहे. मग प्रश्न कोणता आहे? क्यू हा पीच्या किती टक्के आहे हा प्रश्न आहे. इथे कुठेही लहान किंवा मोठा हा शब्द आलेला नाही, त्यामुळे हा प्रकार 1चा प्रश्न आहे. आणि क्यू ची तुलना कुणासोबत केली जात आहे? पी सोबत. म्हणजेच पी काय होणार? संदर्भ संख्या असणार आहे. बघा, क्यू हा पीच्या किती टक्के आहे. मग फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आपण? ए बाय बी इंटू 100. आणि इथे बेस व्हॅल्यू कोणती असणार आहे? पी, कारण की पी क्यू ची तुलना कुणासोबत होत आहे? पी सोबत. आणि क्यू येणार अंशामध्ये गुणिला 100. आता पी आणि क्यूच्या किमती आपल्याला माहिती पाहिजेत, ते ह्या माहितीच्या आधारावर आपल्याला किमती त्या मिळणार आहेत. की पी हा क्यू पेक्षा 30% जास्त आहे, म्हणजे पी ची किंमत कुणावर अवलंबून आहे? क्यू वर. म्हणून क्यू आपण 100 गृहीत धरूया आणि पी हा 30% अधिक आहे, म्हणजे पी ची किंमत किती होणार? 130. आणि ह्या किमती इथे मांडणी करूया आपण. क्यू बरोबर 100, पी बरोबर 130 गुणिला किती? 100. आता कॅन्सलेशन करूया. 0 0 कॅन्सल, म्हणजे 1000 एका हजाराला इथे लिहितो मी 1000 भागीला किती? 13. आता भाग देऊया आपण. 13 7 91, हातचे 9, 13 78, हातचे 12 आणि 0 13 9 117. तर अशा प्रकारे उत्तर किती येणार? 76.9% हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न बेसिक्स कॉन्सेप्ट बिल्डर प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 9. थोडं इथे नंबरिंग चुकलेली आहे. तुम्ही प्रश्न क्रमांक 9 समजून याला सॉल्व्ह करूया. बघा, प्रश्न काय आहे? जर 400ला प्रथम 20% वाढवण्यात आले, म्हणजे आता इथे थोड्या वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 400 या संख्येला सर्वप्रथम 20% वाढवण्यात आले, तर पुन्हा सुरुवातीची संख्या मिळवण्यासाठी प्राप्त संख्येला, म्हणजे जी नवीन संख्या मिळणार आहे, किती टक्क्यांनी कमी करावी लागेल. मग प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा? आणि ज्यावेळी अशा प्रकारे प्रश्न एकाच वेळी समजून येत नाही त्याला 1-2दा वाचून समजण्याचा प्रयत्न करायचा. सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे? 400ला प्रथम 20% वाढवण्यात आले.
तर 400 ही संख्या आहे, या संख्येला किती पर्सेंटनी वाढवले? 20%. आता 400चा 20% बरोबर किती होणार? तर 80 होणार. कशा प्रकारे काढलेला आहे? याआधी आपण डिस्कस केलेलं आहे की कोणत्याही संख्येचा 10% कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या संख्येमध्ये 1 नंतर दशांश चिन्ह आपल्याला लावावा लागतो, डेसिमल पॉईंट पुट करावा लागतो 1 नंतर. म्हणजे 10% बरोबर किती होणार? 40 होणार. तर 20% बरोबर किती होणार? त्याचे दुप्पट होणार, म्हणजे 80. म्हणून प्राप्त संख्या किंवा नवीन संख्या कोणती असणार आहे? 480. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता म्हटलेलं आहे तर पुन्हा सुरुवातीची संख्या मिळवण्यासाठी प्राप्त संख्येला किती टक्क्यांनी कमी करावे लागेल, म्हणजे 480ला किती टक्क्यांनी कमी करावं लागेल जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे? 400. पर्सेंटेजमध्ये विचारलेलं आहे. आता इथे बेस व्हॅल्यू कोणती असणार? कोणत्या संख्येतून आपण कोणत्या संख्येतून आपण मायनस करणार? तर 480 मधून आपण काहीतरी मायनस करणार, म्हणजे ही संदर्भ संख्या होणार. कारण की प्रश्न विचारलेला आहे प्राप्त संख्येमधून किती वजा करावे, किती पर्सेंट वजा करावे, म्हणजे 480चा पर्सेंटेज विचारलेला आहे, त्यामुळे ही बेस व्हॅल्यू होणार. मग बेस व्हॅल्यू आपण छेदामध्ये लिहितो आणि प्रश्न विचारलेला आहे किती टक्क्यांनी कमी करावे. कमी किंवा जास्त हा शब्द असेल तर आपण दोघांचा फरक अंशामध्ये लिहितो. 400 आणि 480चा फरक किती आहे? 80. म्हणजे 80ने कमी केल्यावरच आपल्याला 400 मिळणार आहे. आणि गुणीला 100, कारण की पर्सेंटेज कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. तर 0 0 कॅन्सल, 8 1 8, 8 6 48. जर तुम्हाला 1/6 ची डायरेक्ट व्हॅल्यू माहिती असेल 16.66 किंवा 67, तर तुम्ही हे उत्तरामध्ये लिहू शकता. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे? 16.66. तर शेकडेवारीतील हा भाग 1. पुढील प्रश्न जे आहे ते आपण शेकडेवारीच्या भाग 2 या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.